काबिल बनवाल की कोणी तुमच्याकडे बोट करून तुम्हाला बोलण्याची हिंमत सुद्धा करणार नाही. जगामध्ये ना जेवढ्या स्त्रिया आहेत त्या 100% स्त्रियांपैकी फक्त 10% स्त्रिया अशा आहेत की त्या स्वतःसाठी जगतायत. नाहीतर बाकीच्या ज्या 90% स्त्रिया आहेत ना त्या फक्त दुसऱ्यांसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या मुलाबाळांसाठी जगत आलेल्या आहेत. त्यांचं इम्पॉर्टन्स स्वतःला जर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही स्वतः म्हणून काय आहात तर 0. खरंच ही जर रियालिटी ही म्हणजे भारतामध्ये ही सर्वात मोठी रियालिटी आहे. मी त्या 90% मुलींबद्दल बोलत आहे, 10% नाही. 10% अशा मुली आहेत त्या खरंच स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे, स्वतःचं इच्छा आकांक्षा स्वतःवर प्रेम करतात, त्यांचे स्वतःचे स्वप्न पूर्ण केलेले आहेत. त्याच 10% स्त्रिया आयुष्यामध्ये असं काहीतरी करून दाखवतात की इतिहास घडवतात आणि त्यांच्यासाठी माझं सल्यूट. पण ज्या 90% स्त्रिया आहेत त्या स्त्रिया एवढे दुसऱ्यांमध्ये व्यस्त झालेल्या आहेत ना की त्या स्वतःचं अस्तित्वच विसरून गेलेल्या आहेत. त्यांना एक जाणीव करून देण्यासाठी हा माझा व्हिडिओ आहे. नक्कीच, कारण दुसऱ्यांसाठी जगता जगता एक दिवस असं येईल की तुम्ही स्वतःला हारून बसाल. दुसऱ्यांसाठी जगा, दुसऱ्यांसाठी खूप काही करा, पण ते करता करता स्वतःची इच्छा आकांक्षा स्वप्न हे विसरू नका. ते त्यांना सोबत घेऊन पुढे चाला. स्वतःलाही तेवढेच इम्पॉर्टन्ट द्या जेवढे तुम्ही दुसऱ्यांना देता. दुसऱ्या म्हणजेच माहिती का कोण असतं हे गावाची लोक किंवा बाहेरची माणसं नसतात, हे आपल्या जवळची माणसं असतात. आपण आपल्या जवळची हृदयाजवळची जी माणसं असतो साठवून ठेवलेली त्याच माणसासाठी आपण एवढे अर्पण होतो ना की स्वतःचं पूर्ण अस्तित्व त्यांना देऊन टाकतो. पण एक दिवस असा येतो की तीच आपल्या जवळची लोक ना आपल्याला शून्य किंमत देतात. कोणत्याच गोष्टीत ते आपलं मत मांडून घेत नाही, कुठल्या इच्छा आकांक्षा विचारत नाही, ते आपल्याला महत्व देत नाही. असं करू देऊ नका. तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करा, तुमचं अस्तित्व टिकवा. स्वतःची जेव्हा तुम्ही इज्जत कराल ना तेव्हा लोक तुमची इज्जत करेल. स्वतःसाठी जगणं म्हणजे सेल्फिशपणा नसतो, तर एक स्वतःचं अस्तित्व जपणं असतं. ती एक आपली स्वतःची जिम्मेदारी असते. आपली रिस्पेक्ट त्यांच्या नजरेमध्ये किती आहे हेही माहित असणं खूप गरजेचं आहे. नुसतं एखाद्यासाठी झटणं, एखाद्याच्या मग तो किती जवळचा नवरा असो, मुलं असो, कोणी असो, आपण त्यासाठी करत जाणं. नाहीतर एक दिवस असा येईल की तुम्ही स्वतःचं अस्तित्व विसरून जाल आणि तुम्ही जर तुमच्या स्वतःचं अस्तित्व विसरलात तर लोकही तुम्हाला विसरून जातील. मग तो कितीही जवळचा व्यक्ती असला तरी तुमच्या आवडीनिवडी तुम्हीच जपायचे असतात. स्वतःच जपा. लोकांची मत आहेत ते बदलत राहतील, पण आपलं आयुष्य हे एकदाच भेटतं. म्हणून स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःचे स्वप्न, स्वतःची इच्छा पूर्ण करायला शिका. स्वतःची रिस्पेक्ट स्वतः करा. स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे सेल्फिश असणं असं अजिबात नाही. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे हे स्वतःसाठी असलेलं सर्वात मोठं कर्तव्य आहे. जर तुम्ही स्वतःवर प्रेम कराल ना तर तुमच्यावर अख्खं जग प्रेम करेल. जर तुम्ही स्वतःची इज्जत करणार नाही, स्वतःवर प्रेम करणार नाही, तर तुमच्याकडे कोणीच बघणारही नाही, कोणी तुमच्यावर प्रेम करणार नाही. का तर तुम्ही स्वतःवर प्रेम नाही करत. तुम्ही जोपर्यंत स्वतःला इज्जत देत नाही, स्वतःचे स्वप्न पूर्ण करत नाही, स्वतःला इम्पॉर्टन्स देत नाही, तोपर्यंत कोणीही तुम्हाला इज्जत इम्पॉर्टन्स देतच नाही. का माहिती का? तुम्ही घरातल्यांपासून बघा. तुम्ही जोपर्यंत स्वतःच स्टेबल ठेवत नाही, मला असं बोलायचं नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणीच बोलणार नाही, हिंमतच करणार नाही. पण कोणी काहीही म्हणू, पण तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या नजरेमध्ये एवढं काबिल बना ना की दुसरं कोणी काही येऊन बोललं तर त्याचा काही फरकच पडला नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही आरशात बघाल ना तेव्हा स्वतःचा अभिमान, स्वाभिमान वाटला पाहिजे, स्वतःची हेवा वाटला पाहिजे. असं निगेटिव्ह वाटलं नाही पाहिजे, पूर्णपणे पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे. स्वतःच्या इच्छा पूर्ण करतोय याचा आनंद असला पाहिजे, स्वतःला इज्जत देतोय, स्वतःचे ड्रीम्स कम्प्लीट करतोय याचा अभिमान असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे. आणि माझ्या सर्व स्त्रियांना एक कळकळून म्हणजे स्वतःचं मत मांडायला शिका. किती काही झालं तर स्वतःच्या मतावर ठाम राहायला शिका. दुसऱ्या कोणाच्या मतावर डिपेंड राहू नका. स्वतःला बुद्धी आहे, स्वतःच्या बुद्धीने विचार करा आणि स्वतःचं मत स्वतः मांडा. मग ते चुकीचं असो वा बरोबर, हे पुढचं सर्वांचे निर्णय बरोबर असतात का? तुमच्यासाठी घेतलेला असो वा दुसऱ्यांसाठी, सर्वांचे निर्णय बरोबर असतात का? त्यांचेही चुकतात ना. तुमचेही निर्णय चुकले तरी चालतील, पण स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. स्वतःचे पूर्ण भविष्य तुमच्या हातात ठेवा, दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. दुसऱ्यांना विचारून प्रत्येक गोष्ट करणं बंद करा. स्वतः कोणी काही बोलू दे, कितीही बोलू दे, पण स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करा. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या.
प्रत्येक स्त्रीची सगळ्यात मोठी चूक ही असते की ती स्वतःपेक्षा दुसऱ्यांना इज्जत देते, दुसऱ्यांना इम्पॉर्टन्स देते. ही गोष्ट आतापासूनच बंद करा, तुमचं आयुष्य खरं बदलेल. आजपासूनच तुम्ही दुसऱ्यांपेक्षा स्वतःला इम्पॉर्टन्स द्या, स्वतःची इज्जत करा, मग दुसऱ्यांना द्या. दुसरी लोक म्हणजे ही आपलीच लोक असतात, त्यांना इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे, पण जिथपर्यंत तुम्ही तुमच्या पेक्षा जास्त इम्पॉर्टन्स देऊ नका. तुमची गरज असते ना तोपर्यंतच तुमची आठवण काढली जाते, तुम्हाला इम्पॉर्टन्स दिले जाते, तुमची इज्जत केली जाते. ज्या दिवशी तुमची गरज संपते ना त्या दिवशी त्यांचं आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चेंज होतो. मग विचार करा, एक वर्किंग वुमन आणि एक सक्सेसफुल वुमन यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन चेंज आहे की नाही? आताच्या घडीमध्ये आहेच. आपण एक वर्किंग वुमन कडे हिला काय समजते या दृष्टिकोनाने बघतो, आणि एक सक्सेसफुल वुमन कडे म्हणजे ती कुठल्याही फील्डमध्ये असो, कोणत्याही फील्डमध्ये असो, डिफेन्स असो, कोणत्याही तिच्या बिझनेस असो या जॉब असो, सरकारी जॉब असो, प्रायव्हेट जॉब असो, कोणताही असो, ती तिचे स्वप्न जपत असेल तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. एक जर उदाहरण म्हटलं तर एखादीला जर कोण असेल तर तिला झटपट आपण बोलून जातो, पण जे एक सक्सेसफुल वुमन असेल ना तिला बोलताना माणूस विचार करतोच. म्हणूनच स्वतःची इज्जत ही एखाद्याच्या गरजेनुसार नाही तर तुमच्या व्यक्ती महत्वानुसार टिकली पाहिजे.